प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सध्या महाराष्ट्रामध्ये एक राजकीय शिमगा सुरू आहे। महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहे। त्या 7 जागांसाठी निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि त्यासाठी सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले आहे। भारतीय जनता पक्षाच्या वाटेला येणाऱ्या 4 जागा त्यांनी जाहीर केल्या। महाविकास आघाडीच्या वाटेला येणारी 1 जागा त्यांनी जाहीर केली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला येणारी 1 जागा त्यांनी जाहीर केली आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वाट्याला येणारी 1 जागा ती देखील त्यांनी जाहीर केली। अर्थात भारतीय जनता पक्षाच्या यादीमध्ये जे 4 नावं आहेत त्यामध्ये रामदास आठवले आहेत, विनोद तावडे आहेत, माया युवनाते आहे, असे 4 उमेदवार त्यांच्या यादीमध्ये आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीने शरद पवारांना पुन्हा एकदा बोहल्यावरती चढवलेला आहे, तर तिकडे अजित पवार यांच्या पक्षानं सुद्धा पार्थ पवार यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिलेली आहे। परंतु या सगळ्या नावांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या नावाची होत असेल तर ती केवळ आणि केवळ ज्योती वाघमारे या नावाची होत आहे। ज्योती वाघमारे एक सर्वसामान्य घरातील महिला, सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगी, आंबेडकरी चळवळीचा स्पर्श झालेली मुलगी। ज्योती वाघमारेचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे कार्यकर्ते म्हणजे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि खरा प्रामाणिक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे। तो आज देखील फाटका कार्यकर्ता आहे। तसे हे नागनाथ वाघमारे देखील फाटके कार्यकर्ते। त्यांनी पोट भरण्यासाठी हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं, मोलमजुरी केली, कडियाच्या हाताखाली काम केलं, बिगारी काम केलं। अशा या घरामधून ज्योती वाघमारे पुढे आल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त भारतीयांना एक संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्यापैकी नागनाथ वाघमारे यांनी आपल्या मुलीला शिकवलं, तिच्या हातात पेन दिला, मुलगी शिकली, पुढे तिने PhD केली, इंग्रजी भाषेमध्ये तिनं प्रभुत्व मिळवलं। काही दिवस काँग्रेस सारख्या पक्षामध्ये देखील त्या गेल्या होत्या, त्यांनी काम केलेलं आहे। परंतु पुढं 3 वर्षाआधी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली। अर्थात त्यांच्या कामाची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली। एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे हा माणूस रत्न पारखी माणूस आहे। या माणसाला माणसांची पारख आहे। माणसांची फक्त पारख नाही तर ते माणसं जपण्याची सुद्धा या माणसाकडे कला आहे। या माणसानं माणसांना जपण्याचं काम केलंय आणि त्यांच्यातल्या असणाऱ्या गुणांना वाव देण्याचं काम सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। ज्योती वाघमारेंच्या माग कोणत्याही प्रकारचा आगापिचा राजकीय काय म्हणतात पार्श्वभूमी नसताना त्यांनी ज्योती वाघमारेंमधील गुण हेरले आणि त्यांना थेट राज्यसभेमध्ये जाण्याची संधी दिली। आज डॉक्टर ज्योती वाघमारे खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे बनल्या। मित्रांनो, ही साधी सुधी घटना नाही। या घटनेमुळे एकनाथ शिंदे यांनी बरेच काही पक्षी मारलेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या म्हणजे उबाठाच्या ज्या निवृत्त होणारा खासदार आहे प्रियंका चतुर्वेदी, ह्या बाईनं राज्यसभेमध्ये त्यांच्या मधल्या जातीवादाचे ओंघ प्रदर्शन त्या ठिकाणी केलं होतं। मित्रांनो, आता UGC बिलावरून जे सध्या संपूर्ण भारतामध्ये वातावरण आहे त्याच्यामध्ये ह्या महिलेनं, या प्रियंका चतुर्वेदींनी जातीवादाला खतपाणी घालत
त्यांनी राज्यसभेमध्ये युजीसी बिलाच्या संदर्भात सवर्णांची बाजू घेतली आणि त्यामुळे ह्या बाईला जर पुन्हा संधी मिळाली असती तर उभाटानं एका जातीवादी महिलेला पुन्हा संधी दिली, बहुजनांच्या विरोधात असणाऱ्या महिलेला पुन्हा संधी दिली, हा संदेश गेला असता. आणि म्हणून उभाटानं सुद्धा शहाणं बनत स्वतःहून माघार घेत शरद पवारांना पाठिंबा देऊन मोकळे झाले. असो तो भाग वेगळा, तो विषय आपला वेगळा आहे, तो निश्चितपणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रियंका चतुर्वेदींचा समाचार आपण घेणारच आहोत. परंतु त्याआधी इथे ज्योती वाघमारे यांचं कौतुक आपण केलं पाहिजे. आज ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेवरती जाण्याची संधी मिळाल्याच्या नंतर, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्याच्या नंतर जे पत्रकारांसमोर जे भाष्य केलं ते अतिशय महत्वाचं आहे. ज्योती वाघमारे म्हणतात, मी आज जे काही राज्यसभेमध्ये मला जाण्याची संधी मिळाली ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या प्रेरणामुळे, बाबासाहेबांच्या त्यागामुळे, सावित्रीबाईच्या पाठीमुळे ही संधी मला मिळालेली आहे. संविधानामुळे, भारतीय संविधानामुळे मला ही संधी मिळालेली आहे. जर बाबासाहेबांनी त्याग केला नसता, बाबासाहेबांच्या प्रेरणानं जर या देशामध्ये क्रांती घडवली नसती तर आज मला माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला ही संधी मिळाली नसती, भीमराज की बेटीला ही संधी मिळाली नसती. आणि त्यामुळे ज्योती वाघमारे यांनी त्यांच्या पक्ष नेत्याला म्हणजे एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना या गोष्टीचं क्रेडिट देत असताना संपूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाला, बाबासाहेबांच्या संविधानाला आणि सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या त्यागाला, बहुजन महापुरुषांच्या त्यागाला त्यांनी नतमस्तक होत आज जे काही आहे ते ह्या महापुरुषांमुळे आहे, बाबासाहेबांच्या प्रेरणामुळे आहे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. हे भाष्य त्यांनी पत्रकारांसमोर जे केलं ते अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो सन्मान दिला, जो बहुमान दिला, त्यांच्या पक्षामध्ये अनेक ज्येष्ठ वरिष्ठ होते जे संधी मागत होते, पुन्हा एकदा राज्यसभेवरती जाण्याची ते वाट पाहत होते. त्या सगळ्यांना डावलून एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारेंना जी संधी दिली त्या संधीतून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक पक्षी मारले गेले, एका दगडात अनेक पक्षी मारले गेले. पहिली महत्वाची बाब की त्यांनी एक आंबेडकरी महिलेला, आंबेडकरी भीमराज की बेटीला त्यांनी संधी दिली आणि आंबेडकरी समाजामध्ये एक सकारात्मक संदेश पाठवला. दुसरीकडे महत्वाची गोष्ट अशी आहे, एकीकडे ते ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवत होते, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचा एक प्रमुख नेता, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्राचे संजय शिरसाट हे बाबासाहेबांच्या नातवाला प्रकाशजी आंबेडकरांना त्यांच्या घरात जाऊन भेटत होते. एकनाथ शिंदेच्या मनात काय चाललंय हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळणारच आहे. तोपर्यंत आपण वाट बघूया. परंतु एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील एक दिलासा दिलाय, एक विश्वास दिलाय की तुम्ही काम करा, तुमच्या कामाची पोचपावती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, माझं लक्ष तुमच्या कामावरती आहे, निश्चितपणे तुम्हाला न्याय दिल्याशिवाय मी राहणार नाही. हा संदेश सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ह्या कृतीमधून दिलेला आहे. मित्रांनो, ज्योती वाघमारे ज्या राज्यसभेवर गेल्या त्या ठिकाणी त्यांनी एका विशिष्ट पक्षाचा आवाज बनून न राहता त्यांनी समाजाचा आवाज बनला पाहिजे. ज्योती वाघमारे यांनी समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. ज्योती वाघमारे यांनी इथे असणाऱ्या आमच्या माय बहिणींच्या आबरूंचं रक्षण करण्यासाठी संसदेमध्ये भांडलं पाहिजे. ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि युजीसी बिलवरून जे काही सध्या रणकंदन सुरू आहे, पार्टी लाईन काही का असेना ती बाजूला ठेवून त्यांना समाजाच्या लाईनवरती जावं लागणार आहे. त्यासाठी त्यांनी केलं पाहिजे. समाज त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा व्यक्त करतोय आणि आम्हाला खात्री आहे की ज्योती वाघमारे या अपेक्षांना तडा जाऊ देणार नाही. ज्योती वाघमारे यांना आपणा सर्वांच्या वतीनं त्यांच्या या नव्या इनिंगला
महामंगल सदिच्छा देतो. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.